कोल्हापूर जिल्ह्यातला पूर आता ओसरलेला आहे। मात्र पूर ओसरल्यानंतर शेतीच्या झालेल्या नुकसानीचं भीषण वास्तव आता हळूहळू समोर यायला लागलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्या शेतीमध्ये असलेल्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। विशेषतः भात असेल, भुईमूग असेल, ऊस असेल, सोयाबीन असेल अशा पिकांचं मोठं नुकसान आहे ते झाल्याचं पाहायला मिळते। करवीर असेल, हातकणंगले असेल, शिरोळ तालुक्यात हे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण बघू शकतो कशा पद्धतीची अवस्था या सगळ्या पिकांची झालेली आहे। मी आता आहे करवीर तालुक्यातील केरली गावाजवळ आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। नदी काठालगत जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये जी पिकं आहेत ती आता पूर्णतः खराब झालेली आहेत। या सगळ्या पिकांमध्ये जवळपास 8 ते 10 दिवस पाणी साचून राहिलेलं होतं आणि त्यामुळे आता ही पीक पूर्णतः नष्ट करावं लागणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान आहे ते पुन्हा एकदा महापुरामुळे झालं आहे असं म्हणावं लागेल। आता या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशा पद्धतीची मागणी आणि नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीची मागणी देखील शेतकऱ्यांकडून होते। जिल्हा प्रशासनाकडून या सगळ्या पंचनाम्यांना काही प्रमाणात सुरुवात देखील करण्यात आली आहे। मात्र तरी देखील बघतोय आपण अजूनही काही सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे अजूनही बरीच शेती जी आहे ती पाण्याखाली आहे आणि त्यामुळे यावर्षी देखील कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतीचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात असणार आहे अशीच सध्याची परिस्थिती दिसते। सध्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू घट होते आणि त्यामुळे तो एक मोठा शेतकऱ्यांना दिलासा आहे। मात्र असं जरी असलं तरी गेल्या 8 ते 10 दिवसापासून जी काही परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाहायला मिळाली किंवा शेतामध्ये ज्या पद्धतीनं पाणी साचून राहिलेलं होतं ते पाहता मोठं नुकसान यावर्षी देखील शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि या सगळ्या नुकसानीची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशा पद्धतीची मागणी आता शेतकऱ्यांकडून होऊ लागलेली आहे। पुढे सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।